नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलवर. जसे आपल्या सर्वांना माहीत आहे की तलाठी या पदासाठी खूप साऱ्या जागा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निघाल्या आहेत आणि त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज पण केले असतील आणि अभ्यासाची तयारी पण चालू केली असेल. तर आपणाला माहीत आहे की या परीक्षेच्या सिलेबसमध्ये 4 मुख्य भाग आहेत. त्यामध्ये इंग्रजी आणि मराठी हा खूप महत्त्वाचा भाग आहे, कारण तो आपल्याला आपले मार्क्स वाढवण्यास मदत करू शकतो. कारण 12वीच्या लेवलचे त्याच्यामध्ये प्रश्न येतील आणि तो एक चांगला आपल्यासाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे की त्याच्यामध्ये आपण चांगली मार्क्स मिळवून मेरिटमध्ये जाऊ शकतो. तर चला तर मग मी आज तुमच्यासाठी नांदेड या एक्झामची 2016 मध्ये जी एक्झाम झाली होती त्याच्यामधले जे इंग्रजीचे क्वेश्चन आहेत 25 ते सॉल्व्ह करून देणार आहे. तर तलाठी इंग्लिश एक्झाम नांदेड 2016. तर ह्याचे जे क्वेश्चन आहेत ते आपण डिस्कस करूया. फर्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट प्लुरल ऑफ माउस. आता प्लुरल म्हणजे आपल्या सगळ्यांना माहित आहे की प्लुरल म्हणजे अनेक वचन. तर माउस या वर्डचं अनेक वचन आपण शोधायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. तर त्यांनी 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर 4 पैकी एक ऑप्शन अचूक आपल्याला निवडायचा आहे. तर आपल्या सर्वांना माहित आहे की अनेक वचन असेल तर यस हा किंवा यस असा वर्डच्या नंतर आलं तरच अनेक वचन आपल्याला एक बेसिक नॉलेज आहे. पण काय काय वर्ड्स असे आहेत की ते डिफरंट आहेत, त्याला यस किंवा यस लागत नाही तर वर्डच चेंज होतो. जसं ह्याच्यामध्ये आपल्याला समजतं की माऊस आपण साहजिकच आहे, कोणी जनरल इन्फॉर्मेशन जर विचारात घेतली तर यस इथे लागलेला आहे. सी हा ऑप्शन चुकून आपण निवडू शकतो, पण हा चुकीचा ऑप्शन आहे. तर त्याच्यामध्ये माईस ऑप्शन ए पहिल्या प्रश्नाचं हे करेक्ट उत्तर आहे. तर याच्यामध्ये मिस्टेक होऊ शकतात, त्यासाठी आपल्याला त्याचे प्लुरल माहित पाहिजे त्या वर्डचे, तरच आपलं हे उत्तर बरोबर येऊ शकतं. दुसरा, चेंज द व्हॉइस. ह्याच्यामध्ये काय आहे की त्यांनी एक वाक्य दिलेलं आहे, हरी इज सेलिंग शुगर. तर हे जे व्हॉइस सेंटेन्स आहे ते कुठल्या व्हॉइस मध्ये आहे हे आपल्याला अगोदर ओळखता आलं पाहिजे, तरच आपण त्याचं उत्तर बरोबर लिहू शकतो. तर साहजिकच आहे, आपल्याला सगळ्यांना माहित आहे की ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह हे 2 प्रकारचे व्हॉइस आहेत. तर हरी इज सेलिंग शुगर हे वाक्य कशामध्ये आहे की हे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे. तर का ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे की अगोदर सब्जेक्टने सुरुवात झालेली आहे, नंतर व्हर्ब आहे आणि नंतर ऑब्जेक्ट आलेला आहे. तर हे सिंपल एक स्ट्रक्चर आहे की जे आपण ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये वापरतो. आता ह्याच्या विरुद्ध पॅसिव्ह व्हॉइस कसा असतो, तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये अगोदर ऑब्जेक्ट असतं, नंतर व्हर्ब आणि त्याच्यानंतर जे मेन वर्ब आहे सेलिंग. फॉर एक्झाम्पल ह्या वाक्यामध्ये जे वर्ब दिलेलं आहे तर ते सेलिंग दिलेलं आहे. तर सेलिंगचं काय आहे की त्याचं आपल्याला थर्ड रूप ह्याच्यामध्ये असतं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. तर ते थर्ड रूप आपल्याला त्याच्यामध्ये शोधायचं आहे की ह्या ऑप्शन मध्ये थर्ड रूप कुठं आहे. तर आता ह्याच्यामध्ये बी हा ऑप्शन आहे की त्याच्यामध्ये सोल्ड, सेलचे सोल्ड हे थर्ड रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल आपल्याला दिसते. तर हे पॅसिव्ह व्हॉइसचं एक आपण म्हणू शकतो क्ल्यू आहे की पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्स आपल्याला ओळखता येते. तर ह्याच्यामध्ये आपण ओळखलं की हा सेंटेन्स ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे. आता आपल्याला चूज करायचं आहे चेंज द व्हॉइस, म्हणजे व्हॉइस चेंज करायचं आपल्याला ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह मध्ये. तर ह्याच्यामध्ये अगोदर सब्जेक्ट आहे, तर वर्ब ऑब्जेक्ट कुठल्या ऑप्शन मध्ये अगोदर आहे, तर ऑब्जेक्ट तिन्ही ऑप्शन मध्ये अगोदर सुरुवातीला आलेला आहे. त्याच्यानंतर वर्ब आलेला आहे इज, सपोर्टिव्ह वर्ब ज्याला आपण जे म्हणतो इज आलेला आहे. इज काय शो करतं तर टेन्स. फॉर एक्झाम्पल हरी इज सेलिंग शुगर, ह्याचं काय आहे, हे टेन्स जो आहे तो प्रेझेंट आहे आणि सेलिंग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स दाखवतो ING. तर याच्यामध्ये आपल्याला शुगर इज सेल्ड, तर हे चुकीचं आहे, हे थर्ड पास्ट पार्टिसिपल नाही त्या सेलचं वर्डचं, तर हा चुकीचा आहे. नंतर ऑप्शन बी आहे शुगर इज बिंग सोल्ड बाय हरी. आता याच्यामध्ये शुगर ऑब्जेक्ट फर्स्ट आले, त्याच्यानंतर वर्ब इज आणि जे कंटिन्युअस टेन्स शो करण्यासाठी बिंग वापरलं जातं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये, तर ते बिंग पण आहे, सोल्ड हे पण आहे, सेलचं पास्ट पार्टिसिपल पण आहे, त्याच्यानंतर बाय हरी. तर हे अगदी बरोबर वाक्य आहे जे ऑप्शन बी, इट इज करेक्ट आन्सर ऑफ द क्वेश्चन नंबर 2. तर असं आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये थोडं आपल्याला क्ल्यू लक्षात ठेवायचे आहेत की कसं आपल्याला करेक्ट आन्सर फाइंड आउट करायचा आहे. तर क्वेश्चन नंबर 3,
चूज द करेक्ट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये आपल्याला माहित आहे की अशी वाक्य की ज्याच्यामध्ये एक्साइटमेंट, सरप्राईज किंवा इमोशन आपण दाखवतो आणि त्याचा शेवट एक्सक्लेमेशन मार्कने होतो. आता ह्याच्यामध्ये सगळ्याच्या सेंटेन्सच्या नंतर एक्सक्लेमेशन मार्क आहे, नो डाऊट. पण आपल्याला ह्याच्यामध्ये आता दुसरा आपल्याला शोधावं लागेल की कसं त्याने हाऊ व्हॅल्युएबल आयडियाज आर. फर्स्ट ऑप्शन आहे. दुसरं ऑप्शन आहे हाऊ सो व्हॅल्युएबल आयडियाज आर. हाऊ नंतर परत सो आलंय त्यामुळे हे पण चुकीचं आहे. देन व्हॉट इज द आयडियाज हा क्वेश्चन होऊ शकतो, हा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स होऊ शकत नाही, कारण व्हॉट इज द आयडियाज, तर हे चुकीचं आहे. तर पहिलं आपल्याला जे ऑप्शन दिलेलं आहे त्यांनी हाऊ व्हॅल्युएबल आयडियाज आर, इट इज व्हेरी सुटेबल आन्सर फॉर द क्वेश्चन नंबर 3. त्याच्यानंतर आपण पाहू क्वेश्चन नंबर 4. केतकी इज द मोस्ट ब्युटिफुल गर्ल इन द क्लास. आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे की चेंज इनटू कंपॅरेटिव्ह आपल्याला कंपॅरेटिव्ह मध्ये बनवायचं आहे. तर अगोदर आपल्याला ओळखता आलं पाहिजे की आपल्याला माहित आहे की डिग्रीमध्ये पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री ह्या 3 डिग्री आपल्याला आपण अभ्यासले आहे. तर हे आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये करायचं आहे, म्हणजे आपल्याला हे ओळखता आलं पाहिजे की हे वाक्य कुठल्या डिग्रीमध्ये. केतकी इज द मोस्ट ब्युटिफुल गर्ल इन द क्लास. मोस्ट वापरलं याचा अर्थ काय आहे की सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आहे हे वाक्य. तर आपल्याला कंपॅरेटिव्ह, मग मोस्टच कंपॅरेटिव्ह आपण काय करतो, मोर ब्युटिफुल. ओके, तर आपण हा क्ल्यू घेऊ शकतो की कंपॅरेटिव्हचं मोस्टच काय, मोर. तर हे पहिले ऑप्शन नंबर ए आणि ऑप्शन नंबर डी हा तर आपण विचारात घेऊ शकत नाही, कारण ह्याच्यामध्ये मोर हा वर्ड नाही. तर बी आणि सी मध्ये आहे केतकी इज मोर ब्युटिफुल दॅन एनी अदर गर्ल इन द क्लास, आणि सी आहे केतकी इज मोर ब्युटिफुल दॅन मोस्ट अदर गर्ल्स इन द क्लास. आता याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे त्यांनी मोस्ट वर्ड यूज केलेला आहे. अगेन मोरच्या नंतर परत मोस्ट डबल रिपिटेशन झालेलं आहे, त्यामुळं आपण म्हणू शकतो की हे वाक्य चुकीचं आहे. तर बरोबर कुठलं आहे, बी. केतकी इज मोर ब्युटिफुल दॅन एनी अदर गर्ल इन द क्लास. त्यामुळं मित्रांनो जर तुम्ही व्यवस्थित ऑप्शन रिडिंग केले आणि थोडा वेळ घेतला तर डेफिनेटली तुमचं आन्सर हे बरोबर येणार आहे. तर घाई न करता तुम्ही जे ऑप्शन आहेत ते ऑप्शन व्यवस्थित वाचा आणि क्वेश्चन पण वाचा आणि त्याचं काय करायचं नेमकं हे आपल्याला अगोदर विचारात घेऊनच आपण मग ते तुमचं आन्सर बरोबर येऊ शकतं. तर चूज द करेक्ट सेंटेन्स. क्वेश्चन नंबर 5. ह्याच्यामध्ये सेंटेन्स करेक्ट कुठला आहे. करेक्ट सेंटेन्स म्हणजे स्पेलिंग वगैरे ते नाही, तर करेक्ट सेंटेन्स मध्ये ह्यांनी काय सांगितलेलं आहे की आपल्याला टेन्स ओळखायचं की ते वाक्याचं मिनिंग व्यवस्थित आलं पाहिजे आणि सेंटेन्स आपण म्हणू शकतो ते करेक्ट आहे. याच्यामध्ये काय आपल्याला स्पेलिंग चेक करायचं नाही किंवा वर्ड ऑर्डर चेंज करायची नाही किंवा सेंटेन्स उलटं सुलटं काहीच करायचं नाही. तर आपल्याला फक्त ह्याच्यामध्ये काय बघायचं आहे की टेन्स. आता ह्याच्यामध्ये आपण टेन्स बघू शकतो. आता ह्याच्यामधला व्हर्ब कुठला आहे, व्हर्ब हे असं एक वर्ड आहे की ते आपल्याला टेन्स बद्दल जास्त माहिती सांगतं. तर ह्याच्यामध्ये कुठला आहे, गिव हा वर्ब आहे, तर हे प्रेझेंट टेन्स आहे. गिव्ज ऑल्सो प्रेझेंट टेन्स. गेव हा पास्ट टेन्स आहे आणि इथं पण गेव पास्ट टेन्स आहे. तर ह्याच्यामध्ये फायर प्रेझेंट, फायर्ड. आता इथं प्रेझेंट टेन्स आहे, इथं पास्ट टेन्स आहे. इथं पास्ट टेन्स ह्याच्यामध्ये पण पास्ट टेन्स आणि इथं फ्युचर टेन्स आलेला आहे. तर हा झाला टेन्सचा भाग. तर आपण आता मिनिंग ओळखू की ॲज सून ॲज द ऑफिसर गिव्ह द ऑर्डर द सोल्जर फायर देअर गन्स. म्हणजे एक बेसिक मिनिंग काय आहे की जसं ऑफिसरने ऑर्डर दिल्या तसं सोल्जर्सने काय केलं, फायर केले. तर असं एक मिनिंग आहे. ऑफिसरने ऑर्डर दिल्यानंतर सोल्जरने फायर केलं. तर ह्याच्यामध्ये हे वाक्य बरोबर वाटत नाही की ॲज सून ॲज द ऑफिसर गिव्ह म्हणलंय तर प्रेझेंट टेन्स आहे. तर आपल्याला पास्ट टेन्स ऑर्डर दिलेले आहे ऑफिसरने, म्हणजे पास्ट टेन्स मध्ये हे पाहिजे, गिव्हचं काय पाहिजे, गेव पाहिजे. मग आपण हे दोन सी आणि डी चा विचार करू शकतो, ए आणि बी चा विचार करू शकत नाही कारण हे प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. तर ॲज सून ॲज द ऑफिसर गेव द ऑर्डर द सोल्जर फायर्ड देअर गन्स. तर याच्यामध्ये सी जरा सुटेबल आपल्याला दिसत आहे एक्झाम्पल याच्यामध्ये की सी आपल्याला विचार करायचा आहे आणि सी हे वाक्यच आपल्याला बरोबर वाटत आहे वरून, कारण दोन्हीकडे पास्ट टेन्स आहे. आणि ह्याच्यामध्ये डी मध्ये प्रॉब्लेम काय झाला की इथं पुढं फ्युचर टेन्स आहे की ऑफिसरने ऑर्डर दिल्या आणि मग सोल्जर फायर करतील गन्स. तर नाही, सोल्जरने फायर केलेलं आहे. मग तर हे आपलं सी हे आन्सर करेक्ट आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 मध्ये चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह इन द ब्लँक.
ह्या ब्लँक जे स्पेस दिलेलं आहे, जे हाफ सेंटेन्स त्यांनी ऑलरेडी तिथं मेन्शन केलेलं आहे, शी वुड स्पेंड मोर टाइम विथ अस. तर त्याचे आपल्याला सुटेबल हाफ वाक्य इथं सिलेक्ट करायचं आहे. तर इफ द गर्ल्स डिडंट टीच सारिका शी वुड स्पेंड मोर टाइम विथ अस. तर आपण एक कुठलं तरी फ्रेज टाकून ते सेंटेन्सचं मिनिंग मॅच करून पाहू ते मॅच होतंय का. तर त्याच्यामध्ये काय, सपोज आपण फर्स्ट मॅच करायला ट्राय केला, इफ द गर्ल्स डिडंट टीच सारिका, तर हा वर्डचं मिनिंग माहित पाहिजे. टीच म्हणजे काय, चिडवणे, एखाद्या व्यक्तीला चिडवणे. तर इफ द गर्ल्स डिडंट टीच सारिका, डिडंट काय काय आहे, पास्ट आहे. जर मुलींनी सारिकाला जर चिडवलं नसतं तर शी वुड स्पेंड मोर टाइम विथ अस, तिनं जास्त वेळ आपल्यासोबत घालवला असता, असं त्याचं मिनिंग आहे. तर हे ऑप्शन ए इज करेक्ट. आता खालचं जर तुम्ही ते बघितलं, इफ द गर्ल्स डिड म्हणलंय त्यांनी, तर आपल्याला इथं निगेटिव्ह करावंच लागेल. जर त्यांनी चिडवलं नसतं तर, नसतं म्हणजे नाही, निगेटिव्ह वाक्य आपल्याला हे दिसत नाही. त्याच्यानंतर इफ द गर्ल्स टीज्ड, तर ह्याच्यामध्ये पण निगेटिव्हपणा नाही. तर आपल्याला क्वेश्चन नंबर ए इज, क्वेश्चन नंबर 6 काय आहे, ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 7चं काय आहे की आय स्टडी ॲट होम एव्हरी डे डॅश डॅश गोइंग टू स्कूल. तर याच्यामध्ये आपल्याला खालीलपैकी एखादा आपल्याला ऑप्शन चूज करायचा आहे की आय, फॉर एक्झाम्पल आपण एक पहिलं ठेवून बघू, आय स्टडी ॲट होम एव्हरी डे बिफोर गोइंग टू स्कूल. तर ह्याचा अर्थ काय होतो की मी घरी अभ्यास करतो बिफोर गोइंग टू स्कूल, स्कूलला जायच्या अगोदर. तर हे मिनिंग सुटेबल आहे. त्याच्यानंतर आपण बघू की आफ्टर वापरलं तर काय होईल, आय स्टडी ॲट होम एव्हरी डे आफ्टर गोइंग टू स्कूल. आता आफ्टर गोइंग टू स्कूल म्हणजे स्कूलला गेल्यानंतर मी घरी अभ्यास करतो, हे मॅच होत नाही. त्याच्यानंतर जस्ट गोइंग टू स्कूल हे पण मॅच होत नाही. फॉर गोइंग टू स्कूल नाही मॅच होत. तर पहिलं क्वेश्चनचं हे पहिलं ऑप्शन बिफोर इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 7ला ए ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 8, क्वेश्चन नंबर 8 मध्ये त्यांनी काय सांगितलं, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. एक आपल्याला खालीलपैकी ऑप्शन चूज करायचं आहे जे ह्या सेंटेन्सचं मिनिंग कंप्लीट करेल. 8 नंबर क्वेश्चन, हाऊ लॉंग हॅज ही बीन स्लीपिंग. हा काय क्वेश्चन विचारला गेलेला आहे की तो किती वेळापासून झोपलेला आहे. हाऊ लॉंग हॅज ही बीन स्लीपिंग म्हणजे हे वाक्य कुठल्या टेन्स मध्ये आहे की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये हे वाक्य आहे. हाऊ लॉंग हॅज ही बीन स्लीपिंग. तर त्याचा आन्सर त्याने दिलेला आहे पुढं, ही डॅश डॅश फॉर 2 hours म्हणजे 2 तासापासून झोपलेला आहे, असं आपल्याला त्याचा आन्सर द्यायचा आहे. तर आपण कसं देणार, याच्यामध्ये टेन्स हाच आपल्याला सेम ठेवावा लागला. वी कॅनॉट चेंज द टेन्स. तर ही हॅज बीन स्लीपिंग फॉर 2 hours. इट इज करेक्ट आन्सर ऑफ द क्वेश्चन नंबर 8. ऑप्शन नंबर ए हे करेक्ट आहे. द वॉज स्लीपिंग म्हणजे तो झोपत होता, तर हे चुकीचं आहे. नंतर स्लेप्ट हे डायरेक्ट सिंपल पास्ट टेन्स मध्ये पण येत नाही. ह्या स्लेप्ट तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये पण नाही. तर ह्याचा टेन्स हा काय, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे, कारण ING लावलेला आहे. तर हे आपण ओळखून त्याच टेन्स तोच आहे असा ठेवायचा, चेंज करायचा नाही. तर आन्सर ऑप्शन ए इज करेक्ट. आता 9 नंबर क्वेश्चन नंबर 9, इट वॉज रेनिंग डॅश डॅश हेवीली दॅट वी डॅश डॅश गो आउट. तर याच्यामध्ये आपल्याला त्यांनी ऑप्शन दिलेला आहे. एका आन्सर मध्ये 2 ऑप्शन आहेत, तर ते 2 ऑप्शन 2 ठिकाणी आपल्याला यूज करायचे. तर क्वेश्चन नंबर 9चा ऑप्शन ए मध्ये काय, टू कुड. इट वॉज रेनिंग टू हेवीली दॅट वी कुड गो आउट. तर आपल्याला ह्याच्यामध्ये काय, हे टू जे आहे ते बरोबर मॅच पण होत नाही आणि त्याचं मिनिंग वी कुड गो आउट आहे, म्हणजे हाफ जे सेंटेन्स आहे ते निगेटिव्ह आलं पाहिजे. तर मग ह्या 2 ऑप्शन मध्ये आपण विचार करू शकतो, बी आणि सी. आता टू हे योग्य वाटत नाही. इट वॉज रेनिंग सो हेवीली, सो इट इज व्हेरी करेक्ट ऑप्शन. सो हेवीली दॅट वी कुड नॉट गो आउट, की पाऊस एवढा पडत होता की आम्ही बाहेर जाऊ शकत नव्हतो. ओके. त्याच्यानंतर आन्सर क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 मध्ये काय, खूप सोपं क्वेश्चन आहे हा की गेट आउट हे 2च वर्डचं सेंटेन्स आहे आणि त्याच्यामध्ये एक्सक्लेमेटरी मार्क आहे. तर आणि आयडेंटिफाय सेंटेन्स टाईप, ह्याचं सेंटेन्सचं टाईप आपल्याला ओळखायचं आहे क्वेश्चन नंबर 10 मध्ये. तर आपल्याला माहित आहे की 3 टाईप आहेत सेंटेन्सचे, सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स.
तर सिंपल सेंटेन्स म्हणजे काय असतं की सब्जेक्ट एक असतो त्या सेंटेन्स मध्ये आणि व्हर्ब एकच असतो, कारण सेंटेन्स एक आहे त्यामुळं. आणि कंपाऊंड सेंटेन्स मध्ये काय की दोन वाक्य एकमेकाला जोडली जातात. तर ह्याच्यामध्ये दोन वाक्यामध्ये दोन सब्जेक्ट असतात आणि दोन व्हर्ब असतात, दोन ऑब्जेक्ट असतात, फक्त सेपरेट वाक्य असतात ते जोडले जातात, त्याला कंपाऊंड सेंटेन्स म्हणायचं. आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय की एक मेन वाक्य असतं आणि त्याला इतर आपण म्हणू शकतो की सबऑर्डिनेट क्लॉजेस जोडली जातात, तर त्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणतात. तर ह्याच्यामध्ये आता विचार आपण सहज ओळखू शकतो की गेट आउट हे काय सिंपल सेंटेन्सचा टाईप आहे, कारण कंपाऊंड मध्ये दोन वाक्य आहेत का, नाही, तिथे एकच आपल्याला वाक्य आहे. आणि कॉम्प्लेक्स पण नाही की त्याला, आणि एवढं सोपं आहे की हे लगेच आपण बघता क्षणी त्याचं आन्सर सांगू शकतो. क्वेश्चन नंबर 11, चूज द करेक्ट सेंटेन्स ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता हे तर हे पण सोपं आहे की आपल्याला फक्त टेन्स ओळखायचा आहे. कुठला टेन्स सांगितलाय, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, चालू वर्तमान काळ, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर चालू वर्तमान काळाचं सूत्र काय आहे की वर्ब प्लस ING. आता याच्यामध्ये बघू शकतो आपण, ही वॉज ट्राईंग टू लर्न इंग्लिश. आता ING चे आपण बघू शकतो दोनच ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये, ही वॉज ट्राईंग टू लर्न इंग्लिश आणि ऑप्शन सी, ही इज ट्राईंग टू लर्न इंग्लिश. ह्या दोन्हीचा विचार आपण करू शकतो. तर ही वॉज म्हणलं तर पास्ट टेन्स येतो. आता प्रेझेंट टेन्स इज हे प्रेझेंट टेन्स वाक्य आहे, ह्याच्यामध्ये इज वापरल्यामुळे आपण म्हणू शकतो की हे प्रेझेंट टेन्स आहे. आणि ट्राईंगला ING आहे, ट्रायला ING लावलेला आहे, त्यामुळे ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. तर ऑप्शन सी इज करेक्ट इन दिस क्वेश्चन. तर क्वेश्चन नंबर 12 काय, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर रसिका टू स्टॉप लुकिंग ॲट मी. रसिका टू स्टॉप लुकिंग ॲट मी ह्याचा आपल्याला एक करेक्ट आन्सर चूज करायचा आहे. तर पहिलं काय आहे 12 नंबरला, पहिला ऑप्शन आहे रसिका टू स्टॉप लुकिंग ॲट मी. हे बरोबर नाही, कारण पास्ट आहे, स्टॉप ED आपल्याला शोधायचं आहे. तर ह्या दोन बी आणि सी मध्ये ED लावलेला आहे स्टॉपला, तर हे वाक्य त्याच्याशी रिलेटेड आहे. तर लुक ॲट मी, रसिका स्टॉप लुक ॲट मी. तर लुक डायरेक्ट येऊ शकत नाही, कारण त्याच्या अगोदर टू हे येतच, सिंपल व्हर्ब असेल तर त्याच्या अगोदर टू आपण म्हणू शकतोय, टू गो. ओके, जसं बाकीचे आपण व्हर्ब्स जसं टू कुक, हे जे व्हर्ब्स आपण वाचताना पण आपल्या लक्षात येतं की लुक हे त्याच्या अगोदर बेसिक वर्ड असेल तर त्याच्या अगोदर टू येतं. तर हे चुकीचं आहे. बरोबर आन्सर एकच आपल्याला दिसतं ह्याच्यामध्ये की रसिका स्टॉप टू लुक ॲट मी, टू वापरलेला आहे आणि ED पण आहे, तर त्यामुळे इट इज अ करेक्ट आन्सर ऑफ द क्वेश्चन नंबर 12. आता क्वेश्चन नंबर 13 मध्ये काय दिलेलं आहे की मॅच द फॉलोइंग. खालील आपल्याला एका दोन कॉलम मध्ये, कॉलम A आणि कॉलम B मध्ये, कॉलम A मध्ये वर्ड डिस्क्रिप्शन दिलेलं आहे आणि कॉलम B मध्ये एक्झॅक्ट वर्ड ते आपल्याला शोधायचं आहे आणि त्याचा आन्सर बरोबर लिहायचा आहे. तर फर्स्ट काय की अ प्लेस वेअर बर्ड्स आर केप्ट, जिथं पक्षी ठेवले जातात, अशी जागा. ओके. सेकंड काय, टँक ऑफ फिश ज्या टँक मध्ये ठेवले जातात ते जागा. त्याच्यानंतर अ मॅन ऑफ अनयुज्युअल हॅबिट, ज्या माणसाला विचित्र सवय आहे, युज्युअल म्हणजे नेहमीची काय रेग्युलर सवय असतात काय काय लोकांना, पण काय लोक हटके त्यांना सवय असते काहीतरी, मग असा माणूस. त्याच्यानंतर अन ऑब्जेक्ट विच हॅज नो लाईफ, एक असं वस्तू की त्याला लाईफ नाही, म्हणजे निर्जीव वस्तू. आता हे सगळे आपल्याला ह्याचं मिनिंग जर आपण काढलं तर डेफिनेटली आता ह्या वर्डला इकडं कॉलम बी मध्ये मॅच होतंय का ते आपण पाहूया. आता एक्सेंट्रिक म्हणजे काय, तर एक्सेंट्रिकचं मिनिंग आपण म्हणू शकतो की तरेवाईक माणूस, विलक्षण. त्याच्यानंतर इनएनिमेटचं काय, निर्जीव वस्तू. मग ह्याचं काय, ऑप्शन नंबर डी. तुम्हाला ह्यापैकी एक जरी मिनिंग माहित असेल करेक्ट, कॉन्फिडेंटली जर तुम्ही ओळखू शकता एकही मिनिंग, तर डेफिनेटली तुमचं सगळे बरोबर उत्तर येऊ शकतात. पण ह्या वर्डचं बी ऑप्शन मधले जर मिनिंग जर तुम्हाला माहीतच नसतील तर हे थोडंसं अवघड आहे सॉल्व्ह करण्यासाठी. अंदाजे आपण ऑप्शन चूज करू शकतो, पण ते कदाचित बरोबर येऊ शकतं किंवा चुकूही शकतं. तर हे आपल्याला मिनिंग एकाही वर्डचं जरी फाइंड आउट करता आलं तर आपण त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. तर इनएनिमेट म्हणजे काय, निर्जीव. तर निर्जीवचा आपण डी ऑप्शनला बघू शकतो. इथं ऑप्शन ए मध्ये जो डी आहे, अन ऑब्जेक्ट विच हॅज नो लाईफ म्हणजे निर्जीव. तर इनएनिमेट म्हणजे काय, निर्जीव. तर आपण बघू आता एक आपल्याला जोडी ओळखता आलेली आहे.
तर त्याचा ऑप्शन मध्ये बघू आपण. तर दोन कुठल्या सी ला दोन कुठं आहे ते आपण बघणार आहे. डी ला an object which has no life, सॉरी ऑप्शन ए मध्ये जो आहे तो डी आहे. डी ला दुसरा ऑप्शन सुटेबल आहे. an object which has no life, inanimate. तर ह्याच्यामध्ये डी ला कुठल्या ऑप्शन मध्ये आपण बघतो की डी ला दोन पर्याय त्यांनी निवडलेला आहे. तर पहिल्याच ऑप्शन मध्ये आपल्याला दिसतंय की डी ला दुसरा पर्याय चूज केलेला आहे ए ऑप्शन मध्ये. तर हे उत्तर आपण पॉसिबिलिटी जास्त आहे की हे उत्तर बरोबर येईल. आता चला दुसऱ्या आपण वर्डचं मिनिंग मॅच करून बघूया. तर ॲक्वेरियम म्हणजे काय? ॲक्वेरियम म्हणजे मत्स्यालय, म्हणजे बीच आहे. तीन ला जोडी लागली. अ टँक ऑफ फिश ॲक्वेरियम. तर आपण बघू शकतो की 3 हे बी ला इथं 3 आहे. ऑप्शन नंबर ए मध्ये करेक्ट आहे, म्हणजे ऑप्शन एच हा करेक्ट आहे. त्याच्यानंतर ॲव्हियरी म्हणजे काय? तर ॲव्हियरी म्हणजे बिल्डिंग किंवा प्लेस वेअर बर्ड्स आर केप्ट. जसं इथं फर्स्ट ऑप्शन ए मध्ये जे आहे कॉलम ए मध्ये पहिला ऑप्शन अ प्लेस वेअर बर्ड्स आर केप्ट. आणि एक्सेंट्रिक तरी एक विचित्र माणूस म्हणजे अ मॅन ऑफ अनयुज्युअल हॅबिट. तर ऑप्शन ए हे करेक्ट ऑप्शन आहे. तर अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्याला फक्त वर्डचे मीनिंग माहीत असणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 14 मध्ये काय सांगितलेलं त्याने? विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅज द करेक्ट ऑपोजिट ऑफ द कम्प्लीट. आता कम्प्लीटचा ऑपोजिट म्हणजे विरुद्धार्थी शब्द आपल्याला बघायचा आहे. काय असं ते वेगळा शब्द वापरू शकतात अपोजिट म्हणून. आपल्याला सिनोनिम अँटोनिम हे माहित आहे की सिनोनिम म्हणजे समानार्थी, अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी. पण हे अपोजिट म्हणलं तर आपल्याला थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं मनामध्ये की हे वेगळंच काहीतरी आहे, म्हणजे आपल्याला काहीतरी डायव्हर्ट करण्याचा हा प्रकार आहे. तर आपण त्याच्यात डायव्हर्ट न होता किंवा कन्फ्यूज माइंड क्रिएट न करता तर आपण काय करायचं की अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी. कम्प्लीटचा आपल्याला सगळ्याला जनरल माहित आहे की आपण कम्प्लीट अपोजिट साठी काय वापरतो? इनकम्प्लीट. तर याच्यामध्ये कुठल्या ऑप्शन मध्ये इनकम्प्लीट आहे? डी. तर हिज होमवर्क इज इनकम्प्लीट. आपण असं कधीच म्हणत नाही की हिज होमवर्क इज नॉन कम्प्लीट, हिज होमवर्क इज इल कम्प्लीट, हिज होमवर्क इज अनकम्प्लीट. हे पूर्णतः चुकीचं आहे एक्सप्रेशन. तर हिज होमवर्क इज इनकम्प्लीट हे आपण करेक्ट सेंटेन्स इझिली सांगू शकतो, कारण आपल्या ऐकण्यामध्ये वगैरे जास्त करून इनकम्प्लीट आलेला आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 15 मध्ये काय? चूज द करेक्ट अँटोनिम. आता बघा वर अपोजिट म्हणलेला आहे त्यांनी आणि खाली अँटोनिम म्हणलेला आहे. म्हणजे काही लोकांमध्ये ते कन्फ्युजन होऊ शकतं, पण असं तुम्ही ओळखायचं आहे लगेच की अपोजिट आणि अँटोनिम आर सेम, मीनिंग त्यांचं सेमच आहे. चूज द करेक्ट अँटोनिम फॉर हार्श. आता हार्श हा जो वर्ड आहे तो पण वाचताना व्यवस्थित आता हार्श काय हर्ष पण होऊ शकतं, मग ते आपल्याला मीनिंग ओळखताना चूक होऊ शकते. त्यामुळे हार्शचं मीनिंग काय आहे की हार्श म्हणजे काय? कठोर, निर्दय, कडक, असह्य असं त्याचं अर्थ होऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय की ह्याचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर सिव्हिअर म्हणजे काय? गंभीर, जबर, तीव्र, रागीट. आता ह्याचं मिनिंग माहित असेल तरच आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर ब्रुटलचं काय मिनिंग आहे की रानटी, पाशवी, निर्दयी. मग हे सिमिलर वर्ड होतात. हार्श म्हणजे पण आपण म्हणू शकतो की निर्दय, कडक. तर हे समानार्थी शब्द झाले हे दोन्ही. नंतर रिपल्सिव्ह म्हणजे काय की घृणास्पद, किळसवाना. म्हणजे ह्याचं पण ते सिमिलरच मिनिंग आहे की हार्श, कडक, कठोर, निर्दय, असह्य, किळसवाना हे. त्याच्यानंतर लास्ट जो आहे आता हाच ऑप्शन जो राहिलेला आहे की आपण सांगू शकतो की हा करेक्ट आन्सर होऊ शकतो. लिनंट म्हणजे काय? क्षमाशील, दयाळू, सौम्य. आता हार्श म्हणजे काय? कडक. लिनंट म्हणजे काय? दयाळू किंवा सौम्य. हार्शाच्या विरुद्ध सौम्य. तर सौम्य हे लास्ट क्वेश्चन नंबर 15चं डी हे आन्सर करेक्ट आहे. आता नंबर 16 बघू. चूज द करेक्ट सिनोनिम फॉर नॅस्टी. चूज द करेक्ट सिनोनिम फॉर नॅस्टी. तर त्याच्यामध्ये नॅस्टीचं मिनिंग आपल्याला काढायचं आहे की नॅस्टी म्हणजे काय? चिरखोर, खवळलेला किंवा ओंगळ कॅरेक्टर असलेला किंवा एक खोडकर व्यक्तिमत्व असं नॅस्टी म्हणून आपण समजू शकतो. तर ह्याचं मिनिंग आपल्याला माहित पाहिजे त्यांनी दिलेल्या वर्डचं, तरच आपण अपोजिटचं मिनिंग काढू शकतो, सिनोनिम किंवा सिनोनिमचं मिनिंग काढू शकतो. तर ह्याच्यामध्ये फर्स्ट जे आहे ते अनप्लिझंट आहे. अनप्लिझंटचं ऑप्शनचं मिनिंग काय असू शकतं की अप्रिय, कटू. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर बी म्हणजे नॅचरल सगळ्याला माहित आहे की नैसर्गिक. आपण सांगू नॅचरल स्वभाव असतो आपण म्हणतो एखाद्याचा. तर नॅचरल म्हणजे नैसर्गिक,
स्वाभाविक. त्याच्यानंतर जेन्युइन म्हणजे काय, खरा, त्याच्यामध्ये काय खोट नाही किंवा खरा असा जेन्युइन अस्सल. आणि इमोशनलचं तर आपल्याला सगळ्यालाच मिनिंग माहिती आहे. म्हणजे ह्यातले 2 शब्द असे आहेत. ज्युनियन एक तिसरा शब्द आहे की जे आपल्याला मिनिंग माहिती आहे. ह्या तिन्ही वर्डचं मिनिंग आपल्याला माहित आहे. एक आयडिया जर आपल्याला यूज करायची असेल, जर आपल्याला वरच्या शब्दाचा अर्थच मॅच माहित नसेल, म्हणजे माहित असेल पण कॉन्फिडंट नसेल आपल्याला की हाच ह्याचा आन्सर असू शकतं का किंवा हेच मिनिंग असू शकतं का, तर आपल्याला बाकीचे जे ऑप्शन आहेत त्याचे जरी आपल्याला मिनिंग माहित असतील, जवळपास आपण त्या मिनिंगच्या जात असेल, तर डेफिनेटली आपला ऑप्शन करेक्ट येऊ शकतो. आता नॅचरल म्हणजे नैसर्गिक, जेन्युइन म्हणजे एक खरा अस्सल, इमोशनल म्हणजे भावनिक भावना प्रदान. तर हे शब्द ह्याला मॅच होत नाही. तर नॅस्टी म्हणजे काय, अनप्लीझंट, एक अप्रिय व्यक्ती किंवा प्रिय कटू किंवा जो चांगला नाही असा. तर नंबर 17, क्वेश्चन नंबर 17, चूज द करेक्ट अँटोनिम फॉर प्रॅग्मॅटिक. आता याच्यामध्ये काय सांगितलं, अँटोनिम म्हणलंय त्यांनी, विरुद्धार्थी शब्द आपल्याला बघायचा आहे. विरुद्धार्थी शब्द मध्ये आपल्याला काय सांगितलंय त्यांनी, कुठले कुठले ऑप्शन दिले आहेत, अँग्री, अनप्रॅक्टिकल, एक्सपेरिमेंटल, डिसेप्टफुल. तर क्वेश्चन ऑप्शन नंबर ए चा आपल्याला ह्यातले फॅमिलियर वर्ड्स कुठले कुठले आहेत की अनप्रॅक्टिकल आणि अँग्री हे 2 आपल्याला, एक्सपेरिमेंटल एक माहित आहे. डिसेप्टफुल काय लोकांना माहित नसेल, काही लोकांना माहिती असेल तिचा आन्सर, पण जास्त करून आपल्या ऐकण्यात येणारे अँग्री, अनप्रॅक्टिकल, एक्सपेरिमेंटल का, तर ते प्रायोगिक तत्वाचा किंवा जे प्रयोग केले जातात लॅबमध्ये वगैरे, त्यामुळे हे माहित असेल एक्सपेरिमेंटल वगैरे. तर ह्यातून आपल्याला वरून बघितलं तर आपल्याला हा अँग्री हा वर्ड मॅच होत नाही 17 नंबरला. त्याच्यानंतर डिसेप्टफुल म्हणजे फसवणारा, फसवी व्यक्ती. तर डिसेप्टफुलचं ते मिनिंग होते दगाबाज वगैरे. आणि एक्सपेरिमेंटलचं जसं मी सांगितले तुम्हाला, प्रायोगिक किंवा प्रयोग वगैरे. तर ह्याच्या जवळ आसपास प्रॅग्मॅटिक म्हणजे काय, प्रॅग्मॅटिकचा अर्थ काय होतो की त्याच्या राजकारभारासंबंधीचा किंवा व्यावहारिक माणूस प्रॅग्मॅटिक. तर त्याला अनप्रॅक्टिकल, ज्याला अव्यवहार्य आपण एक अर्थ लावू शकतो की अव्यवहार्य. तर अनप्रॅक्टिकल आन्सर इज करेक्ट फॉर द क्वेश्चन नंबर 17. आता क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18 मध्ये काय सांगितलं त्याने, चूज द करेक्ट आन्सर द फ्रेज लुनॅटिक. लुनॅटिक काय सांगितले त्याने, असाइलम. लुनॅटिक असाइलम म्हणजे वेडा, वेड्याचं एक त्याचं वेड्याशी रिलेटेड, वेडा माणूस वगैरे त्याच्याशी रिलेटेड हे फ्रेज आहे. तर त्याचं मिनिंग आपल्याला खाली दिलेलं आहे सेंटेन्स मध्ये. तर ते आपल्याला काय करायला सांगितलं त्यांनी, करेक्ट आन्सर त्यामधून काढायचं आहे. तर लुनॅटिक असाइलम म्हणजे काय, आता फर्स्ट ऑप्शन मध्ये त्यांनी दिलेलं होम फॉर पीपल हॅव्हिंग मेंटल डिसऑर्डर्स. मेंटल म्हणजे वेडा. तर ह्याच्यामध्ये काय सांगितले, मेंटल डिसऑर्डर्स म्हणजे वेड्याच्या प्रकारामध्ये हा मोडू शकतो की हे फ्रेज त्याला मिनिंग सुटेबल आहे. ए 18ला ए ऑप्शन इज करेक्ट. आता बाकीचं होम फॉर ओल्ड पीपल, तर ते हा मॅच होत नाही. त्याच्यानं होम फॉर चिल्ड्रन मॅच होत नाही. मग हा प्रकार क्वेश्चनचा जो आहे हा टाईप, तर ह्या क्वेश्चनला काय पाहिजे, त्या लुनॅटिक असायलमचा मिनिंग माहित पाहिजे किंवा त्याच्याशी रिलेटेड. हे थोडंसं अवघड आहे, पण तरी तुम्हाला खालचे जर ऑप्शन मधले जर मिनिंग माहित असतील की बाबा होम फॉर ओल्ड पीपलचं वेगळा वर्ड आहे त्याच्यासाठी किंवा होम फॉर चिल्ड्रनचा वेगळा वर्ड आहे, तर कदाचित पहिलं. जास्त करून काय असतं, ऑप्शन मध्ये जर एखादं लॉंग सेंटेन्स असेल तर डेफिनेटली 99% तेच आन्सर असतं. जे शॉर्ट असते असं आपण एक अंदाज लावू शकतो, असं नेहमी होत नाही, पण मोठ्या प्रमाणात असं उत्तर असतात की ज्यांचं डिस्क्रिप्शन जे असतं आहे तेच आन्सर असतं क्वेश्चनचं. आता त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 19. क्वेश्चन नंबर 19 मध्ये काय दिलेलं आहे त्यांनी की यू हॅव हिट द नेल ऑन द हेड. तर याचं काय की यू हॅव हिट द नेल ऑन द हेड, जर सेंटेन्स काय करायचं आहे, विच ऑफ द फॉलोइंग गिव्स द करेक्ट मिनिंग ऑफ अंडरलाईन वर्ड्स. आता अंडरलाईन फ्रेज म्हणजे वर्ड्स नाही, फ्रेज म्हणजे काय, जास्त वर्ड्स असलेलं वाक्य. तर हिट द नेल ऑन द हेड एवढंच अंडरलाईन केलेलं आहे. तर एवढ्याच मिनिंग आपल्याला काय करायचं आहे, खाली शोधायचं आहे, दुसऱ्या साध्या शब्दात त्यांनी दिलेलं आहे. तर फर्स्ट ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे, सेड ऑर डन एक्झॅक्टली द राईट थिंग. काय कुठलीही गोष्ट किंवा जे आपण बोलतो तो करेक्ट बोलणे, एकदम तंतोतंत बोलणे किंवा मुद्द्याला धरून बोलणे किंवा व्यवस्थित एखादी क्रिया करणे एक्झॅक्टली, चुकीचं काही न करता. तर असा त्याचा अर्थ आहे. दुसरं काय, यूज द हॅमर विथ केअर. हॅमर म्हणजे हातोडा, एक केअरफुली हातोडा यूज करायचा जेणेकरून कोणाला इजा न होत झाली पाहिजे. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर सी काय, वाउंडेड हिम ऑन द हेड. जखम करणे, एखाद्याला डोक्यावरती जखम झालेली आहे. आणि ऑप्शन सी डिस्ट्रॉयड एव्हरीथिंग म्हणजे
सर्वनाश करणे. सर्वनाश करणे म्हणजे सगळं पूर्ण वाया घालवणे, त्याच्यामध्ये काही यश न मिळवणे, डिस्ट्रॉयड एव्हरीथिंग. तर 19 नंबरचा ऑप्शन आपण बघू शकतो की यू हॅव हिट द नेल ऑन द हेड. नेल म्हणजे काय? खिळा. खिळ्याच्या वरती जो भाग आहे खिळ्या, त्याला आपण हेड किंवा त्याचा डोक्याचा भाग म्हणू शकतो. की आपण ज्या वेळेस खिळा मारतो भिंतीवरती त्यावेळेस हॅमर काय करतो आपण? करेक्ट त्याच्यावरच मारतो, कारण जागा खूप कमी असते आणि करेक्ट त्याच्यावरती हातोडा बसला पाहिजे, नाहीतर हातावरती बसू शकतो किंवा इकडे तिकडे भिंतीला लागू शकतो. तर म्हणजे ह्याचं मिनिंग सिमिलर काय येतं? सेड ऑर डन एक्झॅक्टली द राईट थिंग. म्हणजे इकडे तिकडे कुठेही डायव्हर्ट न होता राईट एक्झॅक्टली कुठलीही गोष्ट करणे किंवा कुठलीही गोष्ट बोलणे. आता क्वेश्चन नंबर 20 मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स आर मिसस्पेल्ड. मिसस्पेल्ड म्हणजे आपल्याला काय करायचं? स्पेलिंग मिस झालेलं किंवा ज्या वर्ड मध्ये स्पेलिंग चुकीचं आहे असं चुकीचा वर्ड आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर आपल्याला हे वर्ड माहित पाहिजे, त्याचं मिनिंग माहित पाहिजे आणि त्याचं स्पेलिंग माहित पाहिजे. हे सर्व माहित असे 3 गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची. जर माहित नसेल तर मग ते खूप कठीण आहे आपल्याला ऑप्शन चूज करणं. तर हे तर 3 वर्ड दिलेले आहेत त्यांनी. पहिला आहे लेफ्टनंट, दुसरा आहे कर्नल आणि तिसरा आहे ब्रिगेडियर. आता ब्रिगेडियर हा सर्वांनाच माहित असेल किंवा वाचल्यानंतर कळतं की ब्रिगेडियर म्हणजे आर्मी मधली एखादी पोस्ट आहे की त्याच्याविषयी आपण ऐकतो, न्यूज मध्ये वाचतो, लोकांच्या तोंडून ऐकतो. तर ब्रिगेडियर हा शब्द आपण क्विकली अंडरस्टँड करू शकतो, पण स्पेलिंगचा आपण नक्की सांगू शकत नाही की हेच आहे, पण हे स्पेलिंग करेक्ट आहे. त्याच्यानंतर हा जर वर्ड आपण वाचला फक्त कोलोनेल, तर आपल्याला समजत नाही की हा वर्ड कशाशी रिलेटेड आहे. पण ह्याचं काय आहे? प्रोनाउन्सिएशन काय आहे? कर्नल तुम्ही म्हणाल आता की कर्नलचं प्रोनाउन्सिएशन ह्याचं कसं होईल? ह्याच्यामध्ये आर तर नाहीच, मग आपण कर्नलचं म्हणलं तर के न वाक्याची सुरुवात असं नाही, पण त्याचं स्पेलिंग वेगळं आहे. थोडं हटके स्पेलिंग असल्यामुळे असे स्पेलिंग वरती प्रश्न जास्त विचारतात. तर ह्याचं स्पेलिंग, कर्नलचं स्पेलिंग हे करेक्ट आहे, COLONEL, कर्नल आहे. त्याच्यानंतर हा लेफ्टनंट, वर्ड लेफ्टनंट. आता हे दोन्हीचं स्पेलिंग करेक्ट आहे. लेफ्टनंटचं बघू आता आपण प्रोनाउन्सिएशन काय करतो? लेफ्टनंट. तर एफ आहे का येतं? नाही. तर आपल्याला वाटतं हे चुकीचं आहे, मग आपण असं काहीतरी ऑप्शन ए वगैरे चूज करू शकतो चुकून, पण नाही. तर हे सगळ्याच वर्डचं स्पेलिंग करेक्ट आहे. त्याचं प्रोनाउन्सिएशन जरी वेगळं असेल, त्याच्यामध्ये फ असेल, र असेल तर आणि स्पेलिंग मध्ये नसेल तर ह्याचं काय एवढे रिलेटेड नाही. असे फसवे काही वर्ड्स आहेत इंग्लिशमध्ये की जे आपल्याला फसवू शकतात. तर याच्यामध्ये ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. नन ऑफ द अबोव, कुठल्याही वर्ड मध्ये स्पेलिंग मिस्टेक नाही, सगळे स्पेलिंग करेक्ट आहेत. आता क्वेश्चन नंबर 21, समीर डॅश डॅश नॉट अटेंड क्लासेस रेग्युलरली. की समीर काय करतो? क्लासेस रेग्युलर करत नाही, अटेंड. तर त्याला आपल्याला काय करायचं आहे? करेक्ट वर्ड खालीलपैकी चूज करायचं आहे ऑप्शन पैकी. तर हे पहिला आहे समीर इज नॉट अटेंड क्लासेस रेग्युलरली. असं जर म्हणलं तर इज आलं तर पुढे ING येतो वर्बला. समीर इज नॉट अटेंडिंग असतं तर आपण इज लावलं असतं, तर हे इज बसत नाही. त्याच्यानंतर समीर हॅज, तिथं आपण वापरलं तर हॅज नॉट अटेंड क्लासेस रेग्युलरली. हा कारण हॅज आलं तर व्हर्बला ईडी लागतं, आपल्याला माहित आहे. व्हर्बचं काय? पास्ट पार्टिसिपल आपल्याला लिहावं लागते, तर इथं ईडी नाही, त्यामुळं हॅज पण वापरता येत नाही. त्याच्यानंतर सी आहे डज. समीर डज नॉट अटेंड क्लासेस रेग्युलरली, हे करेक्ट आहे. डू डज आपल्याला माहित आहे कधी वापरतो, डू कधी वापरायचं, डज कधी वापरायचं, ह्याच्यावरती आपल्याला चांगला अभ्यास आपल्याला झालेला आहे आणि आपण ते वाचलेलं पण आहे. फॉर एक्झाम्पल आय नंतर डू वापरतो, आय डू नॉट, वी डू नॉट, यू डू नॉट अँड दे डू नॉट, दे डोंट असं आपण म्हणतो. डज कधी म्हणतो? ही डज नॉट, शी डज नॉट, इट डज नॉट. तर ही शी इटच्या नंतर डज येतो किंवा नाउन असेल समीर डज नॉट, तर हे आन्सर करेक्ट आहे. डन पण नाही, हे पास्ट पार्टिसिपल आहे. याचं हे डी 21 ला डी चुकीचं आहे, म्हणजे 21 ला सी उत्तर हे बरोबर आहे 21 साठी. त्याच्यानंतर 22 नंबरला त्याने काय सांगितलं? नंबर ऑफ सॉंग संग बाय किशोर कुमार मेलेडियस डॅश डॅश मेलेडियस. नंबर ऑफ सॉंग संग बाय किशोर कुमार डॅश डॅश मेलेडियस. तर याच्यामध्ये काय मिनिंग काय? आपण काय अनेक सॉंग्स किशोर कुमारने मधुर सॉंग्स गायलेले आहेत, तर गायलेली आहेत. ओके, तर याच्यामध्ये काय सांगितलंय त्यांनी की नंबर ऑफ सॉंग्स वेअर सॉंग्स संग बाय किशोर कुमार
कशी होती ती कशी होती गाणी मेलेडियस म्हणजे मधुर गाणी होती, चांगली सुंदर त्यांनी गाणी गायलेली आहे किशोर कुमार यांनी. तर ह्याच्यामध्ये आपल्याला किशोर कुमार ते पास्ट सांगायचं आहे, पाठीमागची घटना आहे ते, किंवा गायलेली खूप पूर्वीची गाणी आहेत ते, आत्ताची नाही. तर आपल्याला पास्ट टेन्स मध्ये काय, आता हॅव तर प्रेझेंट टेन्स मध्ये येतं. ऑप्शन डी तर नन आहे, ते हे दोन्हीचा ऑप्शन आपण सोडवू शकतो. त्याच्यानंतर वॉच वॉच किंवा वेअर ह्या दोन्हीपैकी एक येईल. आता वॉच कधी वापरतात, ज्यावेळेस सिंग्युलर असेल. आता ह्याच्यामध्ये सॉंग्स म्हणलेलं आहे, येस लावलेला म्हणजे अनेक सॉंग्स गायले, त्यांनी काही एक सॉंग नाही गायलेलं. तर अनेक सॉंग्स गायलेले आहेत, त्यामुळे वेअर हा ऑप्शन करेक्ट आहे. 22 नंबरला वेअर हे ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आहे. या नंबर ऑफ सॉंग संग बाय किशोर कुमार वेअर मेलोडियस. त्याच्यानंतर 23 नंबरला काय दिलेलं आहे, चूज द वर्ड विच मोस्ट क्लोजली फिट्स द डेफिनेशन. एक डेफिनेशन खाली दिलेले आहे आणि त्या ऑप्शन मधली फिट करणारी एक डेफिनेशनला वर्ड फिट करणारा आपल्याला चूज करायचं. आता डेफिनेशन काय दिली, अ पर्सन अगेन्स्ट होम लिगल ऍक्शन इज इन्स्टिट्यूटेड. एखाद्या विरुद्ध लिगल ऍक्शन सुरू झालेली आहे, किंवा फाईल आलेली आहे एखाद्या माणसाच्या विरुद्ध कोर्टामध्ये, तर त्याचं काय आहे वर्ड आपल्याला कुठला ह्याच्यामध्ये आपल्याला सुटेबल आपल्याला चूज करायचं आहे. तर त्याच्यामध्ये ऑप्शन ए चा काय, डिफेंडंट. डिफेंडंटचं मिनिंग काय आहे की प्रतिवादी, वादी प्रतिवादी ते डिफेंडंट. त्याच्यानंतर लिटिगंटचं काय, पक्षकार. त्याच्यानंतर ॲपेलंट म्हणजे काय, पार्टी हू अपील्स, ज्यानं अपील केलेलं आहे, ज्या माणसानं अपील केले तो माणूस. त्याच्यानंतर डिपोनंटचं मिनिंग तर आपण फाइंड जरी तुम्ही शोधलं तर ते सापडणार पण नाही, कारण चुकीचा वर्ड चुकीचा आहे ते. त्याच्यानंतर आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये अ पर्सन अगेन्स्ट होम लिगल ऍक्शन इज इन्स्टिट्यूट, डिफेंडंट हे आन्सर बरोबर आहे, कारण त्याचं मिनिंग काय, प्रतिवादी, हे करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर 24, क्वेश्चन नंबर 24, कॅन्सर इज फॅटल. फॅटल म्हणजे काय, घातक हानिकारक प्राणघातक आपण म्हणू शकतो. की कॅन्सर हा काय, प्राणघातक आपण म्हणू शकतो. पुढं ऑटोमॅटिक रोग आहे. तर रोगचं मिनिंग आपल्याला ह्याच्यामध्ये प्रॉपर वर्ड कुठला आहे रोगसाठी, तर ते आपल्याला शोधायचं आहे. तर पहिला त्याने दिलेला आहे डिसीजचं मिनिंग काय, मृत्यू किंवा मरणे. त्याच्यानंतर डिसीज दुसरं चुकीचं वर्ड आहे, हाफ स्पेलिंग पण चुकीचं आहे आणि ह्याचं काय मिनिंग पण नाही. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर सी आहे, डिसीजचं काय, आजार व्याधी रोग असा त्याचा मिनिंग होतो. तर मग क्वेश्चन नंबर 24 ला कॅन्सर इज फॅटल डिसीज, तर हे आन्सर बरोबर आहे. आणि ऑप्शन नंबर डी चुकीचा आहे, त्यामुळे सी इज करेक्ट आन्सर फॉर द क्वेश्चन नंबर 24. आता क्वेश्चन नंबर 25 मध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, वन हू कॅन स्पीक मेनी लँग्वेजेस. असा माणूस की जो खूप लँग्वेज बोलू शकतो, एकापेक्षा जास्त लँग्वेज बोलू शकतो. तर आपल्याला माहित आहे की मेनी म्हणलं की आपल्याला काय लक्षात यायला पाहिजे, मल्टी. आपण म्हणतो मल्टीपर्पज म्हणजे अनेक हेतूसाठी बनवलेला, किंवा काय अनेक हेतू त्याच्यामधून निर्माण होतात. तसं मल्टी म्हणलं की अनेक, हा एक समानार्थी शब्द आहे. तर मेनी लँग्वेजेस म्हणजे काय, लिंग्वल म्हणजे पण एक लँग्वेजचाच वर्ड आहे तो, मल्टीलिंग्वल, मेनी लँग्वेजेस. तर हे करेक्ट आहे. तर हे 25 प्रश्न आपण सॉल्व्ह केलेले आहेत. तर मित्रांनो, हा माझा व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुमच्या कमेंट मला पाठवा. धन्यवाद.